So good morning दोस्तों, this is your host and दोस्त विशाल welcoming all my beloved YouTube family to your beloved YouTube channel which is Morning Vibes. मित्रो, बरेच दिवस झाले ट्रॅव्हलचा मूड होता आणि आणखी एक ज्योतिर्लिंग करायची इच्छा झाली होती. सो आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. निघालेलो आहे. उद्या सुट्टी आहे. 2 दिवसानंतर इलेक्शन आहे. टू बी फ्रँकली स्पीकिंग बाय द टाईम हा व्हिडिओ होईल इलेक्शन झालेलं असेल, कारण मला अजून बाकूची सिरीज पण टाकायची मित्र. तर आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करत आहोत. सो वी आर बिगिनिंग अवर जर्नी. आता आम्ही चाललेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. सो लेट्स गो गाईज. बोला हर हर महादेव. तर मित्रो, आपण आता आलेलो आहोत. कसारा घाट लागलेला आपल्याला. सुरुवात होती म्हणजे घाटाची. आपण बऱ्याच वेळा इथे आलेलो आहोत. बहुतांशी ट्रेकिंगवरचे बरेच मी व्हिडिओ टाकलेले देखील आहेत. सो आय एम ॲज यू नो गाईज, आय एम अ हार्ड कोर ट्रेकर. सो तो प्रवास देखील आपला चालू आहे. आता थोड्या वेळात एक दीड वाजायला आला आहे. दीड 2 तास झाले गाडी चालवतं. थोडी भूक लागली आहे. थोडं थांबून आता काहीतरी खाऊया, तेव्हा भेटतो. चला, तोपर्यंत हा रस्ता एन्जॉय करा. ब्रेक घेतलेला आहे. भयानक गरमी यार, 42 डिग्री टेम्परेचर. काहीतरी खाऊया म्हटलं. भजी खातो, भजी. दादा एक थंड द्या ना काहीतरी. हॅपी घेतो. नॉट अ पेड प्रमोशन बट स्टिल अजून एक तासभर लागेल अंदाजे पोचायला. चला. तर मित्र, आपली जर्नी आहे चालू पुढे जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरला. आणि रस्ते आणि खरा महाराष्ट्र जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो असा दिसतो. जस्ट इमॅजिन ना मॅन, किती छान आहे बघा. रोडच्या दुतर्फा झाडे आणि पूर्णपणे शांती. वाव, जस्ट अमेझिंग. अप्रॉक्सिमेटली अजून एक 20-25 मिनटं आहेत पोचायला इकडेच त्र्यंबकेश्वरला. सो वी आर ऑन अ वे. आणि रस्त्यामध्ये येताना हे अशी छान छान झाडं, सुंदर असा रस्ता आहे. एवढा भारी आणि इमॅजिनरी आहे ना. अचानक एखादी गाडी समोर येते. तर मित्र, फायनली आता पोचलेलो आहोत. तिकडे पार्किंग आहे प्रायव्हेट, तिकडे गाडी पार्क केलेली आहे मी. आणि अप्रॉक्सिमेटली 2 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे आपलं मंदिर. आणि आता तिकडेच चाललेलो आहे. क्लायमेट जरा गरम आहे यार. कोजी कसलं 39-40 डिग्री चालू आहे सध्या टेम्परेचर. आणि आता एवढ्या गाड्या बघून वाटतं आत गर्दी असेल. होपफुली लवकर दर्शन होईल, कारण सॅटरडे. बोला हर हर महादेव, जय शिवशंकर शंभो. चला जाऊयात. व्यवहार काहीसा असा आहे. जुने महादेव मंदिर, इकडे जाताना जाऊया. मित्र, आता दर्शनाच्या रांगेत उभा आहे. देणगीची रांग इकडे. कॉस्ट अराउंड $200. वेळ तर लागणार आहे, त्याला पण 1.5 तास जाईल. आणि ओरिजिनल लाईन होती तिला अराउंड 3 तासाचा. तो सॅटर्डे संडे प्लॅन करत असाल तर कन्सिडर दिस टायमिंग आणि त्याच्या अनुषंगानेच या आणि प्लॅन करा. बघा किती वाढलेली आहे. तिकडनं आलो इकडे. आता इकडनं एवढं जायचं. वाव, अमेझिंग. आपण आता आलेलो आहोत मंदिरामध्ये. ऑलमोस्ट 1 तासभर गेला आहे लाईनमध्ये. देणगीची लाईन असते देखील तरी गर्दी तर आहेच. आणि मंदिर परिसर हा आतमधनं असा दिसतो. हे मुख्य मंदिर आहे महादेवांचं. जाऊन दर्शन घेतो आणि बघूया बाहेरनं काय काय दाखवतो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्र. चला, बोला हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे स्थित आहे. हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.
आणि हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे निर्माण मराठा सरदार नानासाहेब पेशव्यांनी इसवी सन 1755 मध्ये केले. हे मंदिर गोंड शिलाने बांधले आहे आणि याची स्थापत्यकला अतिशय सुंदर आहे. त्र्यंबकेश्वर परिसर प्राचीन काळापासून धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना नागर शैलीत केलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहात त्र्यंबकेश्वराच्या स्वयंभू शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. या शिवलिंगात 3 प्रमुख देवता म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची प्रतिकात्मक उपस्थिती आहे. या लिंगाच्या वरून पाणी सतत वाहत असते, यामुळे हे शिवलिंग सदैव उलेच असते. त्र्यंबकेश्वराच्या पायथ्याशी गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात आणि या नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. त्र्यंबकेश्वराच्या जवळ गोदावरी नदीच्या तटावर कुशावर्त तीर्थ आहे, जे धार्मिक स्थानासाठी प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर येथे अनेक महत्त्वाचे उत्सव साजरे केले जातात. विशेषतः महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात येथे भक्तांची मोठी गर्दी असते. या काळात मंदिरात विशेष पूजा अर्चा केली जाते. तसेच प्रत्येक 12 वर्षांनी त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हा मेळा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे. लाखो भाविक या मेळ्यात सहभागी होतात आणि गोदावरी नदीत पवित्र स्नान करतात. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. एक प्रसिद्ध कथा म्हणजे गौतम ऋषीने केलेल्या तपश्चर्येची आहे. त्यांच्या तपश्चर्यामुळे भगवान शिव प्रकट झाले आणि येथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. तसेच त्र्यंबकेश्वर परिसरात आणखी काही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत, जसे ब्रह्मगिरी पर्वत, अंजनेरी पर्वत जे हनुमंताचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते, आणि नृसिंहगिरी. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हिंदू धर्मियांसाठी एक अत्यंत पवित्र स्थान आहे आणि येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात शांती आणि श्रद्धा उत्पन्न करणारे हे एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. तर मित्र, फायनली आपलं दर्शन झालं पूर्ण. बोला हर हर महादेव, जय शिवशंकर शंभू. दर्शन करण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 1.5 तास गेला आणि मी खरं सांगेन, मी दर्शनाच्या रांगेतनं गेलो तरी देखील 1.5 ते पावणे 2 तास गेलेले आहेत. आणि अदर वे राहून मी काही लोकांना विचारलं इंटरॅक्शन करून की किती वेळ गेला. त्यांनी असं सांगितलं की त्यांना 3-3.5 तास गेले. सो यू शूड टेक केअर अबाउट दिस. तुम्ही येत असाल तेव्हा इकडे दर्शनाला. मंदिर परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. हां, थोडंसं तर आहे श्रद्धास्थान, ज्योतिर्लिंग वेळ तर लागणारच. थोडासा लोकांचा किळकिळाट पण असतो आणि हा मंदिर परिसर असा दिसतो. बोला हर हर महादेव, जय शिवशंकर शंभू. आहे आणि इट्स अन वीकेंड. हा मंदिराचा मूळ प्रवेशद्वार. इकडनं तुम्हाला आज सोडत नाहीत, त्यासाठी तुम्हाला त्या साईडने यावं लागतं. चला मित्र, झाले दर्शन पूर्ण आणि आता आपण निघतो आपल्या परतीच्या प्रवासाला. चला, बोला हर हर महादेव, जय शिवशंकर शंभू. तर मित्र, हा व्हिडिओ होता त्र्यंबकेश्वराचा आणि हा व्हिडिओ आता येथे संपवायची आलेली आहे वेळ. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा. तर मित्र, हा व्हिडिओ येथे संपवतो आणि तुम्हा सर्वांची विदा घेतो. So guys, with that said, as always, live, love, laugh and keep traveling. This is your host Andosh Vishal, taking a leave of my beloved YouTube family from Trimbakeshwar. Har Har Mahadev. Take care. Bye-bye.